तर पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली। जवळपास 1.5 तास ही आग धुमसत होती। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलंय। नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कलाप्रेमी कोल्हापूरकरांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली। मात्र ही आग कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरू आहे। खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील 100 मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर दुसरीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून 10 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला असून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारच्या वतीने ही घोषणा केल्याचं कळतंय। तर केशवराव भोसले नाट्यगृहाशी संभाजीराजे छत्रपतींनी पाहणी केली आहे। नाट्यगृहाला आतापर्यंत आग लागली नव्हती, मात्र आत्ताच का आग लागली याची चौकशी करा। आग कशी लागली याची चौकशी करा। जे प्रोटोकॉल लावायला पाहिजे होते ते लावले असते तर हे घडलं नसतं। जुन्या वास्तूंचं संरक्षण करणं सरकारची आणि सर्वांची जबाबदारी आहे। राजकारण बाजूला ठेवून ही वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे। कशामुळे घडलं एवढे वर्ष केव्हा घडलं नाही, आत्ताच का? ते काय त्याच्या म्हणजे घातपात नाही म्हणणार नाही, कोणी घडवलंय की असं होऊ शकत नाही, पण कशामुळे घडलं याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल। आणि ह्याच्या पुढे अशा गोष्टी घडू नयेत आणि कोणाला परवडणार नाहीत। आम्हाला कोणालाच परवडणार नाही, कोल्हापूरकरांना काय महाराष्ट्राच्या कोणाला परवडणार नाही। आणि म्हणून याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती। सरकारने युद्ध पातळीवर एक दक्षता समिती नेमावी। हे का घडले हे हा एक पहिला भाग आहे। ते दुरुस्त कसं करता येईल हा दुसरा भाग आहे। पुनर्बांधणी कशी करता येईल तिने आम्हाला सांगावं। आम्ही सुद्धा एक सगळे लोकप्रतिनिधी असतील ती आमची जबाबदारी असेल, किंबहुना नागरिक म्हणून आम्ही सर्वजण असतो ती आमची जबाबदारी असेल। आणि म्हणून मी स्वतः म्हटलं की माझं सुद्धा एक्सपर्टाईज आहे हेरिटेजमध्ये। मी नेहमी काम करत असतो रायगड किल्ल्यांच्या पासून बाकीच्या किल्ल्यांच्या आणि किल्ल्यांच्या पासून, म्हणून माझ्याकडे स्वतः जबाबदारी दिली तर मी प्रामाणिकपणाने करायला माझी तयारी। दरम्यान लवकरात लवकर पुन्हा केशवराव भोसले नाट्यगृह उभं करू याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। 11 तारखेला अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळेस त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करू असं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। प्राथमिक ते शॉर्ट सर्किटमुळे मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला। त्याची चौकशी आधी करू। म्हणजे आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायोगानं आधी दादा येता येतं पवार परवाशी, तर त्यांच्या समेत बैठक घेऊन त्याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीनं आणि महानगरपालिकेला पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाट्यगृह ह्याच्यावेळी चांगलं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनाची जबाबदारी असून मानतो। तर याच पार्श्वभूमीवरती न्यूज 18 लोकमतनं देखील या संपूर्ण प्रकरणाबाबत काही सवाल उपस्थित केलाय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाट्यगृहाचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याचबरोबर फायर एक्सटिंक्शन चालू स्थितीत होतं का? आग तात्काळ विझवण्यासाठी काय उपाय केले? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर नाटक सुरू असतं तर काय झालं असतं? असे अनेक सवाल जसे सामान्यांच्या मनामध्ये आहेत, कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आहेत, कलाकारांच्या मनामध्ये आहेत, तसेच काहीसे सवाल आता न्यूज 18 लोकमतनं देखील या प्रकरणी उपस्थित केलेत। तर अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलंय। आजपासून राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे। शिवनेरीच्या पायथ्यापासून ही यात्रा सुरू होणार आहे। या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनामांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी दिली होती। तर अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। निफाड, लासलगाव आणि येवला या परिसरामध्ये आज जनसन्मान यात्रा पोहोचेल। कांदापट्ट्यात आज अजित पवारांची ही यात्रा असून ते निफाड शेतकरी मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार आणि त्यांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर इतर काही आपण बातम्या पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।